तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। परभणीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा आंब्याच्या फळबागांना मोठा फटका। हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल। सरकारने पंचनामे करून मदत करण्याची मागणी। धाराशिवच्या तुळजापूरमधील नळदुर्ग परिसरात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका। काढणीला येणारा आंबा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त। प्रशासनाने पंचनामे करून मदत करण्याची मागणी। वाशी मार्केटला कोकणातून 50,000हून अधिक पेट्यांची आवक सुरू। आंबा हंगामातील कोकणातून सर्वाधिक आवक अक्षय तृतीयेला। सध्या पेटीला 1,500 ते 4,000चा दर। बीड तालुक्यातील उन्हाळी बाजार पिकाचे अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान। वादळी वाऱ्याने बाजरी जी आहे ती जमीनदोस्त झाली आहे, तर गारांचा मारा बसल्याने पिकांवर बुरशीही लागली। अकोल्याच्या वाडेगाव परिसरात टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात। स्थानिक बाजारात टरबूजाचा पुरवठा वाढूनही मागणी घटल्यामुळे बाजारभावात मोठी घसरण। कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची शेतकऱ्यांची माहिती। अमरावतीच्या जरूडमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान। पंचनाम्यासह भरपाईची ग्रामस्थांची मागणी, तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान। जळगावमध्ये गेल्या वर्षभरात अवकाळी पावसाचा 5 लाख शेतकऱ्यांना फटका। 2 लाख हेक्टरवरील उभ्या पिकाचं मोठं नुकसान। 1,27,727 हेक्टरवरील फळबागा इतर पिकांचंही नुकसान। शासनाकडून आतापर्यंत 364 कोटी 73 लाख रुपयांची भरपाई वितरित। सोलापुरात संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला। सोलापुरात कृषी उत्पन्न बाजारातील लिलाव बंद। कांद्याला भाव मिळत नाही, सुविधांचा अभाव यामुळे शेतकरी आक्रमक। बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पूर्णपणे बंद। हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये लिलाव मान्य नाही म्हणत हळद उत्पादक शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी मार्केट बंद पाडलं। जळगाव जिल्ह्यात रेल्वेच्या माध्यमातून युरियाचा 2,650 टन एवढा साठा दाखल। खताच्या साठ्याची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। काळाबाजार रोखण्यासाठी वाहतूकदारांना जीपीएस प्रणाली सक्तीची। खत विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा। खतांसोबत इतर साहित्य घेण्याची सक्ती केल्यास थेट परवाना रद्द करणार। खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 78,700 मेट्रिक टन खत मंजूर। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार। नाशिक जिल्ह्यात 2 दिवसापासून ढगाळ वातावरण। गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक। तापमानात मोठी घट। अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे कांदा, गहू पिकाला फटका। मराठवाड्यात पावसाचा आजपासून पुढील 2 दिवस येलो अलर्ट। वादळी वारा, अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी। हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्याचं टेन्शन पुन्हा वाढलंय। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता। कोकण आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता। वाशिम जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक। लघु पाटबंधारे विभागातील 77 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 22.78% जलसाठा। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असून पाणीसाठ्यात झपाट्याने घट। वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पाणी टंचाईचं संकट। वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता। जिल्हा प्रशासनाने 15 गावांची तहान भागवण्यासाठी विहिरींचं अधिग्रहण केलंय। नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईवर प्रशासनाकडून आराखडा तयार। सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना। पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर, विहिरी अधिग्रहण, हातपंप तयार। नंदुरबारमध्ये उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट। 20 पेक्षा अधिक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर। जिल्ह्यात पाणी टंचाईची चिन्ह। शहादा, नंदुरबार तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा पुढील 2 दिवस येलो अलर्ट। जिल्ह्याला कडक उन्हाचा इशारा, तर दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता। जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे। नाशिकच्या निफाड तालुक्यात कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ। लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन। गेल्या 6 दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर। ऐन उन्हाळ्याच्या काळात येवला तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण। ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली। कांदा झाकण्यात शेतकरी व्यस्त। वाढत्या उन्हामुळे चंद्रपुरात शाळा महाविद्यालय सकाळच्या सत्रात भरणार। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे सर्व शाळा महाविद्यालयांना तसे आदेशच आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा। तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले।
समस्या सोडवण्याच्या नावाखाली भोंदू फकीराकडून एका मुलीचा विनयभंग. कांदिवली पोलिसांनी एका भोंदू फकीराला अटक केली. उपचाराच्या नावाखाली बेशुद्ध करून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. इरफान नियाज अहमद असं भोंदूचं नाव. रायगड जिल्ह्यात ऑनलाईन रमीच्या व्यसनामुळे तरुण घरफोड्यांकडे वळला. नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या मालिकेचा रायगड स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा. आरोपी आदित्य अमृत कुथे याला अटक. 5 घरफोड्यांचा उलगड. नांदेडच्या लोणगाव परिसरात भरधाव कार शेतातील आखाड्यात शिरल्याची घटना. चालकाला झोप लागल्याने चारचाकी आखाड्यात शिरल्याची माहिती. एक महिला गंभीर जखमी. जखमीला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवलं. डोंबिवलीत रिक्षा चालकांची मनमानी उघड. रियालिटी चेकमध्ये प्रवाशांना सरळ नकार. भर दिवसात देखील प्रवाशांना भाडे नाकारण्याचे प्रकार. TV9 मराठीच्या रियालिटी चेकमध्ये हा प्रकार समोर. हिंगोली जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्ती. वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचं प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने निर्णय. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांचा आदेश. हिंगोलीच्या वसमतमधील बारशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक. शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत आगामी आंदोलनाची दिशा निश्चित केली. या बैठकीला शेतकरी नेत्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. वाळू उपशासाठी तस्करांनी नदीतच रस्ता तयार केला. गाळ उपशाच्या नावाखाली वाळूचा उपसा सुरू. महाडमध्ये बेकायदेशीर उत्खनन तेजीत, तर केंबुर्ली येथे नदीतच रस्ता तयार करून वाळू उपसा सुरू. वाशिममध्ये ठराविक दुकानातून शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार. शिक्षणाधिकारी संजय ससाने यांचा स्पष्ट इशारा. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. वाशिममध्ये गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने केरोसिन वितरणाचा निर्णय घेतलाय. मात्र जिल्ह्यात अद्याप साठा दाखल झालेला नाही. जिल्ह्यासाठी मंजूर 72,000 लिटरचा कोटा अपुरा ठरणार असल्याची चर्चा. सांगलीच्या सोनीमध्ये पाण्याच्या शोधात कोल्हा 80 फूट विहिरीत पडला. 4 तासांच्या प्रयत्नानंतर बचाव पथकाकडून कोल्ह्याला वाचवण्यात यश. विहिरीच्या काठावर सुटका होताच कोल्ह्याने रानात धूम ठोकली. अहिल्यानगरच्या कवठेवाडीत आदिवासी बांधवांनी शेकडो वर्षांची अनोखी परंपरा जपली. अक्षय तृतीयेनिमित्त धगधगते विस्तव आणि पेटते कट्टे डोक्यावर घेऊन बिरोबा मंदिराला प्रदक्षिणा. थरारक दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. भुसावळच्या कामगार कल्याण कार्यालयासमोर भर उन्हात महिलांची मोठी गर्दी. पिण्याच्या पाण्यासह कुठलीही व्यवस्था नाही. कामगार कल्याणचे भांडी, इतर साहित्यासाठी कागदपत्रांची पडताळणी महिला उन्हात थांबून गर्दी करतायत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती. बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट झाल्याची ही चर्चा. याच भेटीत शिंदेंनी कडूंना ऑफर दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. धुळे महापालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध. स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची निवड, तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उज्ज्वला ठाकरे बिनविरोध. उपसभापतीपदी शोभा भिल यांची निवड. आमदार विजय शिवतारे यांनी किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर कन्या ममता शिवतारे यांचे कार्यकर्त्यांकडून लाडू तुला करून सासवडमध्ये स्वागत. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावनिक. लातूरमध्ये बदर समितीच्या अहवालाची होळी करत आंदोलन. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण थांबवा आणि न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा अशी मागणी. नाशिकच्या येवल्यातील पैठणी हातमाग विणकरांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारकडून दिलासा. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला उत्सव भत्ता थेट विणकरांच्या बँक खात्यात जमा झाल्याने आनंद व्यक्त. नाशिकच्या सटाणा बाजार समितीतील लिलाव व्यापारी आणि संचालकांमधील वादामुळे बंद. संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव रस्ता रोखून धरला. ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरल्याने वाहतूक ठप्प. कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर महापालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा. प्रभाग 11 मध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांचा मोर्चा. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने महिलांचा आक्रोश. वर्धाच्या यशोदा नदीवरील पुलाच्या कामाचा आमदार राजेश बकानेंकडून आढावा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यशोदा नदीवरील पुलाचं काम सुरू. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या बकानेंकडून सूचना. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.